मागच्या लेक्चरमध्ये आपला सॉफ्ट हॅमरचे 4 प्रकार झाले होते. त्यात एक आपला होता मॅलेट म्हणून होता दुसऱ्या नंबरचा. ठीक आहे, तर हा आहे मॅलेट. त्याला म्हणतात आपण वुडन मॅलेट. लाकडाचा आहे म्हणून याला काय म्हणतात आपण, वुडन मॅलेट. ठीक आहे, तिसरा प्रकार झाला. पहिलाही झालेला आहे, दुसराही झालेला आहे आणि तिसराही प्रकार झालेला आहे. तसे हातोड्याचे टोटल प्रकार किती आहे आपल्याकडे, 5 आहे. ठीक आहे, तर पहिला आपला हस्त हातोडा हँड हॅमर झालेला आहे, दुसरा झाला क्लॉ हातोडा आणि तिसरा मृदू हातोडा सॉफ्ट हॅमर पण झालेला आहे. ठीक आहे, आणि त्याचे प्रकार पण झालेले आहेत. आता आहे चौथा आपल्याकडं स्लॅज हॅमर किंवा घन हातोडा ज्याला म्हणतात आपण. हॅमरचा चौथा प्रकार आहे स्लॅज हॅमर. त्याला म्हणतात आपण घन हातोडा. घन हातोडा स्लॅज हॅमर. ठीक आहे, चौथा प्रकार आहे. तर त्यात काय दिलेलं आहे ते पाहून घ्या एकदा. ये हथौड़े भारी कार्यों के लिए प्रयोग किए जाते हैं. अधिकतर लौहकारी शॉप में धातु को पीटने या फॉर्ज करने जैसे कार्यों में स्लेज हथौड़ों का प्रयोग किया जाता है. भारी चोट मारकर डाई द्वारा फ्लैट एंगल आदि को काटने में भी इसका प्रयोग किया जाता है. इनका भार 2 किलोग्राम से 10 किलोग्राम तक होता है तथा भार के अनुसार ही इनके हैंडल की लंबाई 600 से 900 मिलीमीटर तक होती है. ठीक आहे, तर घन हातोडा त्याचं वजन कसं असतं मग 2 किलोग्राम ते 10 किलोग्राम पर्यंत. ठीक आहे, त्याचं वेट किती आहे 2 kg टू 10 kg पर्यंत. ठीक आहे, वजन कसं असतं मग त्याचा 2 किलोग्राम पर्यंत, 2 किलोग्राम ते 10 किलोग्राम पर्यंत. ठीक आहे, आणि मग त्यानुसारच त्याचे हँडलची लांबी लेंथ ऑफ हँडल हँडलची लांबी दिलेली आहे 600 मिलीमीटर ते 900 मिलीमीटर. ठीक आहे, त्याचं वजन दिलेलं आहे 2 kg टू 10 kg, म्हणजे 2 किलोग्राम ते 10 किलोग्राम पर्यंत. आणि त्यानुसारच त्याची हँडलची लांबी किंवा लेंथ 600 मिलीमीटर 600 मिलीमीटर ते 900 मिलीमीटर पर्यंत असते. ठीक आहे, वजनानुसार 2 kg 2 किलोचं असलं तर 600 मिलीमीटर असतील, 10 kg असलं तर मग 900 मिलीमीटर जास्त लांबीचा हँडल. ठीक आहे, तर हे झाला आपला घन हातोडा. आता तुम्ही घन हातोडा पाहिलं असेल, हे मिस्त्री कामावरचे लोक काम करतात, ते बार जे तुकडे करतात ना, ते काढतात, ते त्याला म्हणतात आपण घन हातोडा. जास्त जोरात मारायला ते घन हातोड्याचा वापर करतात. तर हा झाला आपला चौथा प्रकार हातोड्याचा. याचे काहीच प्रकार नाही दिलेले आहेत. ठीक आहे, तर चौथा प्रकार इथं संपला. मग नंतर आपला शेवटचा प्रकार राहिला. हातोड्याचा शेवटचा प्रकार आहे शक्ती हातोडा, ज्याला म्हणतात आपण पॉवर हॅमर. हॅमरचा 5वा प्रकार आहे शक्ती हॅमर. शक्ती हातोडा म्हणतात आपण पॉवर हॅमर. शक्ती हातोडा पॉवर हॅमर. जास्त काही दिलेलं नाहीये, थोडंसं फक्त थेरॉटिकल दिलेलं आहे, ते ऐकून घ्या. यह हथौड़ा भारी व बड़ी जॉबों को फोर्ज करने के लिए प्रयोग किया जाता है. यह बिजली की
मोटर द्वारा चलाए जाते हैं। यह अधिक मात्रा में उत्पादन म्हणजे मास प्रोडक्शन के लिए भी प्रयोग किया जाता है। ठीक आहे, यह बिजली की मोटर द्वारा चलाए जाते हैं म्हणजे तुम्ही हाताने याचा वापर करू शकत नाही। पॉवर आहे तर त्यात करंटचा मॅटर आला, ते कशाने? बिजलीने चालवतात। ठीक आहे, हाताने तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही। तर हे झाले आपले हॅमरचे 5 प्रकार। ठीक आहे, तर पहिल्या याच्यात काय होता आपला हस्त हातोळा, हँड हॅमर। ठीक आहे, हँड हॅमर। मग नंतर दुसरा पॉइंट झाला आपला हातोळे के मुख्य भाग, त्यात पाहिलं आपण हँडल, नेत्रछिद्र, फलक, पिन आणि चीक। ठीक आहे, मग नंतर पुढचा पॉइंट होता आपला हस्त हथौड़े के पिन के आकार के आधार पर निम्न प्रकार वर्गीकृत किया गया है। म्हणजे क्लासिफिकेशन पाहिलं आपण हातोळ्याचा, वर्गीकरण ज्याला म्हणतात आपण। तर त्यात पहिला होता बॉल पिन हातोळा, दुसरा होता क्रॉस पिन हातोळा, तिसरा आहे स्ट्रेट पिन आणि चौथा डबल फेस हातोळा। हे चारही तुम्हाला आणून दाखवलेले आहेत। ठीक आहे, मग नंतर हातोळ्याचा दुसरा प्रकार होता क्लॉ हॅमर। ठीक आहे, तिसरा प्रकार होता मृदू हातोळा, सॉफ्ट हॅमर। मृदू हातोळ्याचे 4 प्रकार होते। ठीक आहे, पहिला प्रकार होता त्याचा कच्चे चमड़े का हातोळा, दूसरा मॅलेट, तिसरा होता नायलॉन हातोळा आणि चौथा प्लास्टिक हातोळा। ते झाले सॉफ्ट हॅमरचे 4 प्रकार। नंतर चौथा आहे आपला स्लॅज हॅमर। ठीक आहे, ज्याला म्हणतात आपण घन हातोळा। आणि पाचवा पाहिला आपण, पाचवा आणि शेवटचा शक्ती हातोळा, पॉवर हॅमर, ज्याचा वापर तुम्ही हाताने करू शकत नाही। आता नंतर पुढचा पॉइंट आहे आपला हथौड़े का प्रयोग करते समय सावधानियां। ते लिहून घ्या। नवीन पॉइंट आहे, हातोड्याचे हॅमरचे प्रकार संपले आता, आणि एक नवीन पॉइंट आहे, ते नवीन असा स्टार करून लिहून घ्या। हथौड़े का प्रयोग करते समय सावधानियां। प्रयोग करते समय precaution while using hammer। Precautions while using hammer। ठीक आहे, म्हणजे हातोड्याचा वापर करताना काय काय तुम्हाला सुरक्षितता करायची आहे। ठीक आहे, प्रिकॉशन्स व्हाईल यूजिंग हॅमर। ते लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या आणि ते पाहून घ्या काय आहे। हथौड़े का प्रयोग बेहद सावधानी से किया जाना चाहिए। ऐसी कुछ सावधानियां निम्नलिखित है। आता ते खाली दिलेली आहे, कशी आहे ती सावधानी। ठीक आहे, ते पाहून घ्या। पहिला है त्यात हथौड़े का प्रयोग कार्य के अनुसार करना चाहिए। दूसरा है हथौड़े की चोट कार्यखंड पर सटीक अनुमान से मारनी चाहिए। तीसरा पॉइंट है भारी हथौड़े का प्रयोग में अतिरिक्त सावधानी रखनी चाहिए। चौथा है मशीनों पर हथौड़े का प्रयोग अन्य मशीनी भागों को आघात से बचाकर करना चाहिए। और पांचवा पॉइंट है हथौड़े के द्वारा चोट मारते समय यह सुनिश्चित कर लेना चाहिए कि उसका हैंडल ढीला तो नहीं है। साहवा है हथौड़े के हैंडल में कहीं गांठ नहीं होनी चाहिए तथा वो कहीं से भी फटा हुआ भी नहीं होना चाहिए। ही झाले तुमचे
सावधानिया, सुरक्षितता किंवा प्रिकॉशन्स. तर ते 6 पॉइंट आहेत. तर काय दिलेलं आहे पहिल्या पॉइंट मध्ये, हथौड़े का प्रयोग कार्य के अनुसार करना चाहिए. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त जर कधी पंच करायचं असलं आणि तुम्ही आणला एवढा मोठा हॅमर, ठीक आहे, तर मग ते चालणार नाही. तर पहिलं काम पाहायचं की आपल्याला नेमकं करायचं काय आहे, मग नंतर हथौड्याचा वापर करायचा. हथौड़े की चोट कार्यखंड पर सटीक अनुमान से मारनी चाहिए. आता जेव्हा तुम्ही नंबर पंच करता तुमच्या जॉबवर किंवा तुमचं नाव पंच करतात, ठीक आहे, तर तुम्ही अनुमान, व्यवस्थित अनुमान लावूनच तुम्ही त्याला पंच केला पाहिजे. भारी हथौड़े के प्रयोग में अतिरिक्त सावधानी रखनी चाहिए. ठीक आहे, हा, जेव्हा जास्त वजनाचा हथौड्याचा वापर करायचा असेल तर मग काय करायचं, पहिले लक्षात ठेवायचं की आपल्याला नेमकं करायचं काय, नाहीतर मग तुम्ही आपलं ऍक्च्युअल काम सोडून तुमच्या हातावर जर कधी लागला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. चौथा पॉइंट है, मशीनों पर हथौड़े का प्रयोग अन्य मशीनी भागों को आघात से बचाकर करना चाहिए. ठीक आहे, हा, हॅमरचा वापर करण्यासाठी आपल्याकडे अँव्हिल अवेलेबल आहे. ठीक आहे, तर तुम्ही हथौड्याचा वापर करताना काय करायचा, मशीनीवर कधीच तुमचा जॉब ठेवायचा नाही, अँव्हिलवर जॉब ठेवायचा आणि हॅमरिंग करायची. हाँ, आणि पांचवा है, हथौड़े के द्वारा चोट मारते समय यह सुनिश्चित कर लेना चाहिए कि उसका हँडल ढीला तो नहीं है. ठीक आहे, मग काय करायचा, हॅमर हातात घेतलं तर पहिले पाहून घ्यायचं की त्याचा हँडल कसा आहे. ठीक आहे, हल्ला नाही पाहिजे तो. ठीक आहे, नाहीतर काय होतील, मग त्याचा हा मुंडका जर कधी तुटून गेला ना तर तुमच्या अंगावर लागतील किंवा दुसऱ्या कोणाला लागू शकतो. ठीक आहे, पांचवा पॉइंट जो है काय है, हथौड़े के द्वारा चोट मारते समय यह सुनिश्चित कर लेना चाहिए कि उसका हँडल ढीला तो नहीं है. ठीक आहे, पाहून घ्यायचं पहिले की त्याचा हँडल कसा आहे. नंतर 6वां पॉइंट है, हथौड़े के हैंडल में कहीं से भी गांठ नहीं होनी चाहिए किंवा तथा वो कहीं से भी फटा हुआ भी नहीं होना चाहिए. तर पहिले पाहून घ्यायचं की त्याचा हँडल कसा आहे, तुटलेला आहे, फाटलेला आहे. ठीक आहे, तसा हँडल चालत नाही, चोट लागण्याची शक्यता वाढते. ठीक आहे, दुर्घटनाची शक्यता वाढते. तर पहिले त्याचा हँडल पाहून घ्यायचा, हँडल व्यवस्थित फिट आहे की नाही, मग नंतर तुमची हॅमरिंगचा कार्य चालू करायचं. हे झालं तुमचं प्रिकॉशन्स व्हाइल यूजिंग हॅमर, हथौड़े का प्रयोग करते समय सावधानी. पुढचा पॉइंट आहे आपला व्हॉइस. नवीन पॉइंट आहे व्हॉइस. व्हॉइस, ठीक आहे, आता व्हॉइस तुम्हाला काही समजून सांगायची गरज नाही. ठीक आहे, व्हॉइस आपल्याकडे अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहिलेलं पण आहे. ठीक आहे, तर त्यात व्हॉइसचे काही प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे, तर व्हॉइसचे किती प्रकार दिलेले आहेत, ते 9 प्रकार आहेत व्हॉइसचे. तर त्यात पहिला आहे आपल्या फिटरच्या वर्कशॉपमध्ये आहे अवेलेबल बेंच व्हॉइस, दुसरा आहे मशीन व्हॉइस, तिसरा आहे पाइप व्हॉइस, चौथा लॅग व्हॉइस, पांचवा आहे हँड व्हॉइस, 6वां पिन व्हॉइस, 7वां आहे टूल मेकर्स व्हॉइस, 8वां आहे सी क्लॅम्प व्हॉइस आणि 9वां आहे समांतर क्लॅम्प व्हॉइस. हे आहेत व्हॉइसचे प्रकार. हे लिहून घ्या, व्हॉइस आणि टाइप्स ऑफ व्हॉइस. व्हॉइस आणि नंतर व्हॉइस के प्रकार, टाइप्स ऑफ व्हॉइस. तर त्याचे किती प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत त्याचे. तर त्यात पहिला आहे बेंच व्हॉइस.
दूसरा आहे मशीन व्हॉइस. त्याचा तिसरा प्रकार आहे पाईप व्हॉइस. चौथा प्रकार आहे लॅग व्हॉइस. पाचवा प्रकार आहे हँड व्हॉइस. हँड व्हॉइस. सहावा प्रकार आहे पिन व्हॉइस. त्याचा सातवा प्रकार आहे टूल मेकर्स व्हॉइस. टूल मेकर्स व्हॉइस. त्याचा आठवा प्रकार आहे सी क्लॅम्प व्हॉइस. सी क्लॅम्प व्हॉइस. आणि नववा प्रकार आहे त्याचा समांतर क्लॅम्प व्हॉइस. समांतर क्लॅम्प व्हॉइस. तर हे आहे आपले क्लॅम्पचे 9 प्रकार. क्लॅम्पचे नाही व्हॉइसचे 9 प्रकार. ठीक आहे. नवीन पॉइंट चालू केला व्हॉइस. त्याचा पुढचा पॉइंट आहे व्हॉइस के प्रकार, टाइप्स ऑफ व्हॉइस. त्यात पहिला आहे बेंच व्हॉइस. बेंच व्हॉइस वर तुम्ही कामा करेल आहे. ठीक आहे. बेंच व्हॉइस, मशीन व्हॉइस, तिसरा आहे पाइप व्हॉइस, चौथा लॅग व्हॉइस, पाचवा आहे हँड व्हॉइस, हँड व्हॉइस. ठीक आहे. सहावा आहे पिन व्हॉइस, सातवा आहे टूल मेकर्स व्हॉइस, सहावा पिन व्हॉइस, सातवा टूल मेकर्स व्हॉइस, आठवा आहे सी क्लॅम्प व्हॉइस आणि नववा आहे समांतर क्लॅम्प व्हॉइस. तर हे 9 प्रकारचे आपले व्हॉइस इथं झाले. आता याचं डिस्क्रिप्शन किंवा स्पेसिफिकेशन मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. ठीक आहे. इथं संपवतो.